हा राईट राईट. शाळेचे माजी विद्यार्थी या ठिकाणी शाळेसाठी श्रमदान करताना कृष्णा नाणेकर, भागवत नाणेकर आणि अजिंक्य धोपटे. शाळेमध्ये असताना देखील हे विद्यार्थी शाळेसाठी भरपूर सहकार्य करायचे आणि त्यांची ही वृत्ती आजही कायम आहे. कृष्णा पुंड आणि अमृत पुंड रवी धोपटे या ठिकाणी शाळेसाठी आज श्रमदान करताना. रवीला शाळेवर खूप प्रेम आहे, शाळेचं आहे की नाही रवी? तर शाळा आवडते तुला? शिकायला हां 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 मस्त बघा, रोज आहे रोज. हो टिशी नाही गाडी आज हाय टिशी हो उदय हो सर. याला वह्या द्यायचं दोन दोन वह्या तुम्ही द्या, 2 वह्या मी देतो आणि पेन एखादी बस झाली. हो उद्यापासून ये. हा इथं तरी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री कुंडलिकराव सटवाजी पुंड हे देखील आपल्या श्रमदानामध्ये सहभागी झाले आहेत. आणि सोबतच सुट्ट्या असून देखील या ठिकाणी विद्यार्थी शाळेच्या भिंतीवर जी सूत्र आहेत ते लिहून घेताना. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री कुंडलिकराव सटवाजी पुंड हे देखील आपल्या श्रमदानामध्ये सहभागी झाले आहेत. गावातील युवा तरुण विष्णू एकनाथराव धोपटे आणि त्यांचे मित्र नचिकेत वचिष्ठ धोपटे हे देखील आपल्या या श्रमदानामध्ये सहभागी झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार. त्यानंतर हो खोल घ्या, थोडं खोल घ्या. त्यानंतर आजचं श्रमदान दत्तराव नाणेकर, अनेक पालकांच्या सहकार्याने, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी फुलझाडांची बाग खूप छान बहरणार आहे. श्री नामदेवराव भगीरथराव धोपटे आणि श्री ज्ञानोबा विठ्ठलराव धोपटे यांच्या हस्ते आजचं श्रमदान. सोबत श्री नरहरी सोपानराव धोपटे या ठिकाणी आपल्याला ह्या खड्ड्यामध्ये माती भरून त्यामध्ये फुलझाडांची लागवड करायची आहे, ज्यामुळे शाळेची सुंदरता वाढेल आणि मुलांचं या ठिकाणी मन रमेल.
आजचे श्रमदान करण्यासाठी आपले पालक श्री नरहरी सोपानराव धोपटे हे देखील या ठिकाणी आवर्जून शाळेसाठी श्रमदान करण्यासाठी आलेले आहेत. तसेच नामदेवराव धोपटे आणि श्री ज्ञानोबा धोपटे हे देखील आज या ठिकाणी श्रमदान करणार आहेत. आज शाळेसाठी श्रमदान योगदान देण्यासाठी आलेले आहेत गावचे तरुण श्री श्यामराव नाणेकर. श्रमदान श्री अनिल भाऊ उफाडे यांनी देखील आपल्या या श्रमदानामध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. श्री सावरगावकर सर, निसर्गप्रेमी, परवा जना शिवाजीराव धोपटे यांच्या आजी या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. स्वतः यावं लागते घ्यावं लागते. मस्त हे झालं रमला त्यांची. शाळेचे पालक श्री तुकारामजी बादडकर हे सुद्धा श्रमदान करताना या ठिकाणी आता आपल्याला विटा लावायची. आता त्यासाठी तुकारामजी यांची मदत होणार आहे. एकदम आखीव रेखीव असं काम चालू आहे. ओके, चला 6वीची विद्यार्थिनी निशा चल. या ठिकाणी लाल पांढरं असं एकाआड एक रंग असे सदाफुली जाऊन झालेली आहे. छान बढिया. घ्या पुढे या सर. या जास्त लावा माती. मांड लावा.
तर तुम्ही एक शेवट लावा भाऊ आपण इथं चला गेलं गेलं आलं जाऊ चला कडीचं मला दिलंय. हा कधी तर आता काय गेलं गेलं आलं जाऊ चला हा दे रे सर आपण ट्राय करू बघू आता काय होतं. लक्षात ठेवा हे कुठं लावलेलं आहे. कोणतं हे का हे? पांढरं बघा बरं मस्त. श्री लाड सर, SMCच्या अध्यक्षा श्रीमती आडसू मॅडम, श्री सावरगावकर सर आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी बगीच्याचे रोपं या ठिकाणी लावण्यात आले आहेत. चला पुढं या आणता ना. स्वस्तात मस्त सदाफुली, 12ही महिने फुलं देणारी ही छोटीशी रोपटे. पालक विद्यार्थ्याचे आजोबा या ठिकाणी पिराजी दाणेकर यांच्या हस्ते सदाफुलीच्या रोपाचं लागवड. गोईन पाणी टाक, माझी टाक. आबाल वृद्धापासून सर्वांचा सहभाग बापूच्या उपस्थितीत झालेला आहे. एका बाजूला नातू, आजोबा आणि अध्यक्ष. अध्यक्षाचं नाव आधी